नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची एक नवीन योजना आलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत ज्या 21 ते 60 या वयोगटातील ज्या मुली व महिला आहेत, अशा मुली व महिलांना प्रत्येकी दरमहा आता 1,500 रुपये दिले जाणार आहेत। याबाबतचा जो महाराष्ट्र शासनाचा जो जी-आर आलेला आहे, तो संपूर्ण जी-आर आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। या योजनेचे उद्देश काय आहेत, स्वरूप काय आहेत, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकता, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, इथे पाहू शकता जो महाराष्ट्र शासनाचा जो जी-आर आलेला आहे तो इथे पाहू शकता। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत। तर इथे पाहू शकता दिनांक 28 जून 2024 हा जी-आर आलेला आहे। तर इथे खाली पाहू शकता शासन निर्णय, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता या योजनेचा उद्देश काय आहे ते मित्रांनो आपण पाहूयात। तर इथे पाहू शकता पहिला पॉईंट, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे। दुसरा आहे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे। थर्ड पॉईंट आहे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे। पाचवा पॉईंट आहे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे। हा आहे या योजनेचा उद्देश। आता योजनेचे स्वरूप मित्रांनो इथे पाहूया। या योजनेचे काय नक्की स्वरूप आहे। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT सक्षम बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। म्हणजे जे तुमच्या ज्या बँकेला तुमचा आधार लिंक असेल त्यामार्फत तुम्हाला डायरेक्ट DBT मार्फत ते 1,500 रुपये दिले जातील। तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। हे आहे योजनेचे स्वरूप। आता इथे आपण योजनेचे लाभार्थी पाहूया। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। हे झाले योजनेचे लाभार्थी। आता योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय आहे ते देखील तुम्हाला पाहणे आवश्यक आहे। तर पहिला पॉईंट आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरा पॉईंट आहे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला। थर्ड पॉईंट आहे तिसरा, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत। चौथा पॉईंट आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे। पाचवा पॉईंट पाहू शकता लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। आता इथे अपात्रता काय आहे ती पण दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हा जो जी-आर आहे याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता इथे या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ते आपण पाहूयात। तर इथे पाहू शकता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहेत। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं। बँक खाते, पाचवं पाहू शकता बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाचित्र प्रत असणे तुमच्याकडे आवश्यक आहे, म्हणजे बँक पासबुक असणे गरज आहे। पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। हे तुमच्याकडे सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत। आता इथे लाभार्थीची निवड कशी आहे ती देखील तुम्ही इथे पाहू शकता। आणि इथे खाली पाहू शकता आता योजनेची कार्यपद्धती काय आहे। तर अर्ज करण्याची प्रक्रिया पाहू शकता। योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे। तर तुम्ही या पद्धतीने तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता। 1 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता।
जेव्हा हे ऑनलाईन अर्ज चालू होतील, ऑनलाईन फॉर्म चालू होतील, याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जाईल. तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. जय हिंद, वंदे मातरम.